नमस्कार काका. नमस्कार. नाव सांगा आपलं. सुभाष टक्के, गाव कुठलं. देवळा लेकरावा. अच्छा, काय त्रास होते त्याने? ते मी गाडीवरून पडलो होतो ना, हम्म. तर मग फ्रॅक्चर झालं होतं गुडघ्यामध्ये. अच्छा, आणि गुडघ्याची गाठी तुटली होती अशी. गुडघ्याची हात तुटली होती. हा, तर मग मी इथं आलो, असं म्हणजे सांगितलं डॉक्टरांचं नाव. मग आलो आम्ही चौकशी करत करत, तर मग मला इथं 8 दिवसात फरक पडला. मग असं आता आपली 1 हप्त्यापूर्वी तुमची पहिली ट्रीटमेंट झालेली होती. हो, गुडघ्याची. हा गादी फाटलेली होती. हा, त्यावेळेस तुमचा गुडघा चालता चालता एक साईडला निघून जायचा. हा, वाटी सारखी. वाटी पूर्ण सरकून जायची. हो, त्रास, भयंकर त्रास होता. तर आपण 1 हप्त्यापूर्वी तुमची पहिली सेटिंग केली आपण. हो. आता त्या गुडघ्यामध्ये किती टक्के फरक पडतो तुम्हाला? 100% फरक पडलाय. 100% पूर्ण फरक पडलाय. हो, वाटी सरकत नाही, काही नाही काही नाही. आता चालतं व्यवस्थित. तेव्हा चालणं म्हणजे तुम्हाला मुश्किल होतं. हो, हा, बाथरूमला बसणं पण पॉसिबल होतं. हो, म्हणजे खाली बसल्यानंतर लगेच वाटी सरकून जायची. हो, हो, बरोबर ना? हो, आता तसा काही त्रास होतो की हप्ता माझ्या मते 1 हप्ता झाला आपल्याला? हो, 1 हप्ता झालाय, काही त्रास होत नाही आता. आता काही त्रास होत नाही, 100% क्लिअर होतं. 100%. आता दुसऱ्या वेळेस आले तुम्ही, आपण काही सेटिंग केली नाही दुसऱ्या वेळेस. हो, आपण फक्त खाली तुमचं नॉर्मल पायाची लचक होती, हो, त्याच्यासाठी तुम्ही आले होते विचारपूस करण्यासाठी. हो, हो. तर आपण त्याला एक परत सेटिंग देऊन टाकली. हो. तर तुमच्यासारखे असे त्रस्त पेशंट किंवा जर एखाद्याची असं जर त्रास असेल, हो, तर तुम्ही काय सांगू शकता त्या लोकांना? जे आम्हाला अनुभव आलेला आहे तेच आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो ना. आम्हाला फरक पडला लगेच असं नाही का. हा, म्हणजे ऑप्शन काय देऊ शकता बघ, ऑपरेशन पेक्षा हे बेस्ट का ऑपरेशन बेस्ट? नाही, ऑपरेशन पेक्षा आयुर्वेदिक बेस्ट. बेस्ट. हा, काही त्रास नाही, कुठला काही नाही. कुठला त्रास नाही, काही नाही. मागच्या वेळेस दादा पण तुमच्या सोबत होते ना? हो, हो. दादा, मागच्या वेळेस येण्याची कंडिशन कशी होती यांची? त्यांना चालताच येत नव्हतं. चालता येत नव्हतं. हा, अजिबात. आणि आल्याच्या नंतर त्यांच्या पायाला सूज पण भरपूर होती. भरपूर होती. हा, आणि आल्याच्या नंतर मग सूज बरीचशी नाही का 4-5 दिवसामध्ये कव्हर झालं. मग डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिला, 5 दिवसात बघा काय होतं, बरोबर. काय नाही, किती टक्के तुम्हाला फरक पडतो मला फोन करून सांगा. बरोबर. तर त्यानंतर मग आम्ही फोन केला होता. मग पूर्ण सुजत पूर्ण पाय क्लिअरच झाला. क्लिअर झाला. पूर्ण क्लिअर झाला, दुसरी सेटिंग घ्यायची गरज नाही पडली. नाही पडली. आणि त्यांना चालता पण यायला लागलं. व्यवस्थित झालं. आणि म्हणजे दोन्ही पायाचे नाही का सारखे झाले. सारखे त्याला सूज अजिबातच नाही राहिली. सूज अजिबात नाही राहिली. आता हे चालून त्याच्यानंतर दाखवा, त्रास 2 पण नाही पावलं. 2 पावलं चालून दाखवा. ओके. मागच्या वेळेस कसं चालायचं तुम्ही, ज्यावेळेस पहिल्या वेळेस आले होते त्यावेळेस? मागच्या वेळेस पूर्ण लंगड्याच होती, त्यांना चालताच येत नव्हतं. असं चालायचं तुम्ही लग्नाचं? तसं चालायला पण त्रास व्हायचा. तसं चालायचं, वाटी सटकून जायची. हा, वाटी सरकून जायची, म्हणजे ते चालताच येत नव्हतं, त्रासच व्हायचा. तसंच होत होतं. हा. ती वाटी सारख्या बांधावं लागायचं पाय, मग चालता यायचं. असं. चालता यायचं किंवा बेल्ट वगैरे लावा. बांधला नाही तर मग चालताच येत नव्हतं. चालता येत नव्हतं. हा. आता समाधानी आहे पूर्ण ट्रीटमेंट मध्ये तुम्ही? हो, समाधान. 1 नंबर. ठीक आहे, धन्यवाद. महालक्ष्मी पेन सेंटर, सोंडी.